बघा मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलेला आहे याचा अर्थ की काहीतरी अपेक्षा तुमची असेल माझ्याकडून की या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळतील. 100% गॅरंटी देतो की तुम्हाला इथं अति महत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळतील. कारण गणित हा जवळपास 60 ते 70% विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे. गणित बऱ्याचशा जणांना सोडवता येत नाही. सोडवता जरी आला तर स्पीड वाढत नाही. परंतु तुम्ही आता पेपर देणार आहात न्यायालयाचे, तुम्ही पेपर देणार आहात वनरक्षकचे, तुम्ही पेपर देणार आहात तलाठीचे, तुम्ही पेपर देणार आहात पोलीस भरतीचे, असे फॉर्म निघालेले आहेत. सुद्धा रेल्वेची जागा सुद्धा निघालेली आहे, लक्षात ठेवा. तर अशा पेपरांना सोडवण्यासाठी तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुम्हाला विचारतात ते माहीत असणं खूप आवश्यक आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप महत्त्वाचे IMP क्वेश्चन पाहणार आहोत. बघा, न्यायालयाची तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, तलाठीच्या जागा येणार आहेत, वनरक्षकच्या जागा येणार आहात, सरळ सेवेची इतर पदही येणार आहेत, जवळपास 75,000 जागा येणार आहेत. तर याच्यामध्ये सर्व भरतींचा समावेश होणार. तर मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म तुम्ही भरलेले आहात, रेल्वेच्या जागा निघालेल्या आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल की यावर्षी आपल्या अंगावर वर्दी असायला पाहिजे किंवा मग आपल्याला कोणती पोस्ट मिळायला पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण हा व्हिडिओ जो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहो मी. हे पेपरमध्ये हमखास दिसणारेच प्रश्न असतील, ही 100% माझी गॅरंटी आहे. कारण परीक्षेला जाण्यापूर्वी जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिला तर 100% तुम्ही पूर्ण करून मिळवू शकता. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेलं आहे. 5,13,29 61 रिकामी जागा दिलेली आहे. त्याच्यानंतर रिकाम्या जागे कोणती संख्या येईल अशा पद्धतीचा बुद्धिमत्तेचा प्रश्न. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचं. बघा, हा प्रश्न सोडवायचा कसा आहे. इथं तुम्ही बुद्धिमत्तेचे या टाईपचे प्रश्न पाहत असाल तर तुम्हाला माहित असेल की समजा 1च्या फरकाने येते, 2च्या फरकाने येते, 3च्या फरकाने संख्या येत असतात किंवा मग गुणीला 2, वर्गाचा 2 अशा विविध प्रकारचे लॉजिक तिथं लागत असतात. तर बघा, या प्रश्नामध्ये काय लॉजिक लागतो, तर इथं दिलेलं आपल्याला 5,13 मग ह्याच्यामध्ये आपण जर विचार करतो म्हटलं 5चा 13चा काय संबंध लागतो, तर याला गुणीला 2 केले, 5 दोन्ही 10 होत आहे, +3 = 13. ओके, मग या संख्येचा संबंध जर आपण तसाच विचार करतो म्हटलं तर 13चा आणि 29चा काय फरक लागायला पाहिजे, तर 13 दोन्ही 26 आणि 3 29 म्हणजे याचा अर्थ गुणाकार करून त्याच्यामध्ये 3 प्लस करताय, सरळ आहे. मग याचा गुणाकार करा, 3 प्लस केल्यावर 61 येते का चेक करा. 29 दोन्ही 58 +3 61. या पद्धतीनं 61 गुणीला 2 + 3 करा. तर 61 गुणीला 2 झाले किती, तर 122. 122 + 3 तर 125 आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला हवे. ऑप्शन क्रमांक C हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं होतं. चला समोरचा प्रश्न पाहूया आपण आता. बघा, प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवायचा आहे. हाही प्रश्न त्याच टाईपचा आहे, कारण या टाईपवर बरेचसे प्रश्न पाहायला भेटतात. आणि जर तुम्ही वनरक्षकचे पेपर देणार तर बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न राहतात, तर ती बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे आहे. बघा, या प्रश्नाला कसं सोडवणार. 1, 5, 11, 19 या पद्धतीच्या संख्या आणि आपल्याला 2 रिकामी जागा दिलेल्या आहेत. यापैकी कोणती लागेल, तर चेक केलं तर 1 मध्ये 4 प्लस केले तर इथे यायली 5. ओके, 5 मध्ये किती प्लस केल्यावर 11 होतात, तर 5 मध्ये समजा याचा फरक जर काढतो म्हटलं, इथं 4 टाकले, इथं याचा फरक यायला 6, याच्यातला फरक चेक करा तर 8चा फरक. याप्रमाणे 10चा फरक यायला पाहिजे, म्हणजे 29 यायला पाहिजे. 29 यायला पाहिजे. ऑप्शनमध्ये कुठे 29 दिसायला लागले, तर ह्या तिन्ही ऑप्शनमध्ये 29 नाही. डोळे मिटून एका सेकंदात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. 29, 41. मग बघा, इथे जर 10चा फरक आहे, इथे 29 आले. आता 29 मध्ये किती प्लस करावे म्हणजे 41 येतात, तर 29 मध्ये 12 प्लस करावे लागेल, तर 41 येतात का चेक करा. 9 2 11 1 हातच्याला 1 41 येऊन राहिले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. चला समोर जाऊया. या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचा प्रश्न क्रमांक 3 काय म्हटलेला आहे. बघा, इथं संख्या दिलेली आहेत, याचा समसंबंध आपल्याला ओळखायचा आहे. समसंबंध ओळखत असताना बघा, या 4 डॉटच्या इकडे जे संबंध लागेल तेच संबंध इकडे लागणार आहे. ओके, म्हणजे इथं चेक करा, हे काय आहे, तर हे आहे 17चा वर्ग. 17चा वर्ग आहे. हा कितीचा वर्ग आहे, हा आहे 15चा वर्ग. बरोबर आहे, 15चा वर्ग 225. तर लक्षात घ्या, इथं किती आहेत,
17तून 2 कमी करून त्याचा वर्ग मांडलेला आहे, म्हणजे हे 7चा वर्ग आहे. 7चा वर्ग असल्यामुळे इथं 2ने कमी केलं आपण तर इथं येईल 5. 5चा वर्ग किती होते 25. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक आहे 25. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाला तुम्ही टॅकल करू शकता, कसंही सोडू शकता, फक्त तुम्हाला होप नाही हारायची आहे. बघा समोरचा प्रश्न पाहूया आपण. काय म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक 4. एका आयताची लांबी 40% कमी केली व रुंदी 20% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. हा प्रश्न मी खूप वेळेस वारंवार तुम्हाला विचारलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल काढता तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. बघा मी तुम्हाला याला सोडवायचं कसं तेही सांगू शकतो. सिंपल गोष्ट आहे, जर तुम्ही पेन न उचलता जरी सोडवायचं असेल तरी सोडू शकता, पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इथं एका ट्रिकचा वापर करतो. बघा टक्केवारीचं चिन्ह म्हणजे 100 राहते. किती टक्क्याने कमी झाली तर 40% कमी झाली म्हटल्यावर इथे किती घेणार आपण 60. ओके, गुणीला परत काय म्हटलं रुंदी किती टक्क्याने वाढली तर 20%. तर इथं आपण 100 घेतो टक्केवारीसाठी. इथं 100वर किती टक्के वाढली 20% म्हणल्यावर 100 पेक्षा जास्त घ्यायचं. आता सोडवत असताना बघा कशा पद्धतीने सोडवणार. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. इथं भाग जाते परंतु भाग द्यायचा नाही आहे. काय करायचं आहे 12 72 होते छेदात 100. ओके, मग 100 मधून जर 72 गेले तर किती उरा लागले. 100 - 72 गेले तर 28 उरतात. तर हे 28% काय होईल कमी होईल. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. 28% म्हणजे याच्यातला फरक आपल्याला घ्यायचा. 100 - 72 = 28 येतात. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच प्रश्न आपण नेहमी पाहत असतो. बघा प्रश्न क्रमांक 5. एका दुकानदाराने एक सायकल 3200 रुपयाला खरेदी केली. काय केली खरेदी केली आणि रुपये 3840 रुपयाला विकले तर त्याला शेकडा नफा किती. बघा शेकडा नफा आपल्याला काढायला सांगितलेला आहे. शेकडा नफा काढत असताना कशा पद्धतीने काढणार तर आपण काय करणार विक्री गुणीला 100 भागीला खरेदी. सूत्र काय आहे शेकडा नफा किंवा तोटा काढायचा. विक्री गुणीला 100 छेदात खरेदी. आता आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढायचा. काय भेटणार शेकडा नफा भेटणार आपल्याला. ओके, नफा किंवा तोटा. तर बघा विक्री किती आहे इथं 3840 गुणीला 100 छेदात 3200. आता भाग देत असताना कसा भाग देणार आहोत आपण तर चेक करा. हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट. ओके, इथं भाग कितीने जातो तर भाग जातो 4ने. 4 8 चोक 32 4 7 28 4 9 36. ओके, 4 9 36 उरले किती 2. इथं झाले 24. 4 सखम 24. तर इथं जर भाग देतो म्हटलं आपण इथं भाग देतो म्हटलं तर 96 उरा लागले आणि हे 0 इथला राहिलेला म्हणजे 960 उरले आपल्याजवळ. 960 भागिले 8. 8 1 8 12 8 96 होतात. हा 0 कट केला इथं लिहिला म्हणजे 100 पेक्षा किती जास्त आहे 100 पेक्षा 20 जास्त आहे. डायरेक्टली 20% आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 20%. अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 100 पेक्षा जास्त असेल तर नफा होईल, 100 पेक्षा कमी असेल तर ते तोटा होईल. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 2 बॅचेस सध्या पोलीस भरतीसाठी चालू आहेत. एक आहे ऑफलाईन बॅच, एक आहे ऑनलाईन बॅच. बघा स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात त्यामध्ये पोलीस, वनरक्षक, तलाठी, स्थळ सेवा, MPSC इत्यादीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची आहे. बघा पोलीस भरतीची ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच जी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असेल. आणि महत्वाची गोष्ट काय ही बॅच फक्त तुम्हाला 499 रुपयाला मिळणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आजच ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे गुगल प्ले स्टोर वरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. लवकरात लवकर बॅच घ्या, कारण तुम्हाला शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार अतिशय कमी वेळात जर अभ्यासक्रम कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला ही बॅच खूप महत्वाची आहे. बॅच घेत असताना कोणताही प्रॉब्लेम आल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे 90 11 37 38 82. या बॅचची फी सध्या 499 रुपये आहे, परंतु काही मर्यादित वेळेनंतर याची फीस वाढून जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. ओके,
जर तुम्ही ऑनलाईन सोडून ऑफलाईन तयारी करायची इच्छा असेल आणि पोलीस भरतीसाठी तुम्हाला लेखी प्लस फिजिकलची तयारी करायची असेल तर तुम्हाला ॲम्बिशन अकॅडमी पुसद येथे येऊन भेट द्यावी लागणार आहे. तर आमचा पत्ता जे आहे, आमचा पत्ता आहे बिडवाय नगर, इठावा वार्ड, पुसद. असंच शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार शिकण्यासाठी ही लवकरात लवकर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तयारी करायची असेल तर. बघा, तुमचा प्रवेश निश्चित करणे खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही येत असताना या नंबरवर मला संपर्क साधायचा 90 11 37 38 82. ओके. वेळ राहील आमची सकाळी 8:45 वाजता. बॅच सुरू होत असते 8:45 वाजता सकाळी. ओके. तर लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आपल्या प्रगतीच्या मार्गाला निवडा. ओके. चला समोर जाऊया. बघा, 6वा प्रश्न काय आहे. व्यासपीठावरील एकूण 8 पाहुणे होते. एका व्यासपीठावर एकूण 8 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळा हस्तांदोलन होतील. याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. तर तुम्हाला बऱ्याचशा वेळेस या प्रश्नाला विचारलेला, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही पटकन कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. बघा, सोडवत असताना काय करणार, तर एकूण पाहुणे किती आहेत 8, त्यापेक्षा एक संख्या कमी घ्या 7, याला नेहमी भागात 2 ने, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. बघा, बेक बे, बेचोक 8, 7 चोक 28 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल, तर 28 वेळा होईल. तर हस्तांदोलन म्हणजे होते शेकहँड, 28 वेळा ते एकूण होतील. ओके. चला समोर जाऊया. बघा, 7वा प्रश्न काय म्हटलेला आहे. 137.234 या संख्येतील 3 या अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यातील फरक किती. बघा, स्थानावरून किंमत आणि दर्शनी किंमत याच्यातून फरक काढायचा आहे. तर फरक काढत असताना कशा पद्धतीने काढणार. 3 या अंकाची दर्शनी किंमत. आता यापैकी बघा, 3 या अंकाची जर दर्शनी किंमत काढतो म्हटलं आपण, बघा, दिसता क्षणी मिळणारी किंमत त्याला आपण दर्शनी किंमत म्हणत असतो. तर ही आहे 30. ओके. 30 दर्शनी किंमत किती आहे 30. आणि जर आपल्याला त्याची स्थानिक किंमत काढायची असेल त्याच्यातून किती वजा करावं लागेल आपल्याला, समजा 0.30 असे वजा करावे लागतील. तर 0.030 आपण याच्यातून वजा करणार. ओके. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कसं सोडवणार बघा. 0, आता 0तून 3 जात नाही, हातच्या घ्या. 10तून 3 गेले, 7 राहिले, हातच्या वापस. आता इथं 30 मधून 1 गेला, 29.70 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने 29.70 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा, ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या 3च्या स्थानिक आणि दर्शनी किंमतचा आपल्याला फरक काढायचा होता. ओके. समोर जाऊया. बघा, काय म्हटलेला 8वा प्रश्न. 8वा प्रश्न म्हणत आहे की 2.7 डेकामीटरचे 45 डेसिमीटरशी किती गुणोत्तर असेल. तर डेकामीटर आणि मीटरचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे डेसिमीटरचे. तर लक्षात घ्या, इथं जर आपल्याला म्हटलं की डेकामीटर, ओके, आणि इथं आहे डेसिमीटर, याच्यातील गुणोत्तर काढायचं आहे. ज्याचं नाव पहिले घेतलं तेच लिहावं लागते, नाहीतर प्रश्न चुकू शकतो. मग इथं 2.7 काय आहे, 2.7 हे डेकामीटर आहे. 45 काय आहे, डेसिमीटर आहे. परंतु प्रमाण जे आहे डेकामीटरचं आणि डेसिमीटरचं याच्यामध्ये फरक आहे. आपण लहान परिमाणाचे रूपांतर मोठ्या परिमाणात करत असताना, मोठ्या परिमाणाचे रूपांतर लहान परिमाणात करत असताना गुणाकाराची क्रिया करतो, याला गुणावं लागेल. कितीचा फरक आहे, तर 100चा फरक आहे. जवळपास कितीचा फरक आहे, 100चा फरक आहे की नाही. तर डेसिमीटर आणि डेकामीटर मध्ये 100चा फरक येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याला काय करणार आपण, गुणणार. तर कितीने गुणणार, 100ने गुणणार. तर बघा, याचं उत्तर येईल 2700. पॉईंट असल्यामुळे एक इथं पॉईंट द्यायचा आपल्याला, म्हणजे 270 येईल. ओके. म्हणजे 270 आणि इथं जर केलं आपण 45, तर याला आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. गुणोत्तर काढत असताना बघा, भाग जाते, कितीने जाते, 9 9 त्रिक 27. हा 0 कट केला, इथं लिहिला 9 5 45. परत भाग जातो, 5 1 5, 5 6 30, 5 न भाग जातो. ओके. 5 6 30, 5 1 5, म्हणजे आपला प्रश्नाचं उत्तर काय असेल, 6 1 असेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, इथं ऑप्शन क्रमांक डी दिला होता 1 6. तर इथं आपल्याला ती गलती करायची नाही. याच पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. समोर जाऊया.
बघा 9वा प्रश्न, जर शिक्षक दिन मंगळवारी आला, शिक्षक दिन मंगळवारी आला तर त्याच वर्षी गांधी जयंती कधी येईल? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. मग शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. सप्टेंबरला कोणता वार आहे? मंगळवार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? तर 2 ऑक्टोबर पर्यंत जायचं आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत एकूण दिवस किती होतात? तर हे लक्षात घ्या. एकूण दिवस होतात ऑक्टोबरचे 2 दिवस आणि हे सप्टेंबरचे 25 दिवस. ओके, हे 5 दिवस झालेले आहे म्हणून सप्टेंबरचे शिल्लक दिवस आहेत 25 प्लस ते 2 दिवस 2 ऑक्टोबरचे, हे ऑक्टोबर महिन्याचे. समजून घ्या, हे 2 दिवस घेतले आपण ऑक्टोबर महिन्याचे, टोटल झाले 27 दिवस झाले टोटल. याला भागणार 7 ने, 7 चोक 7 21 होतात, 7 चोक 28 होतात, ते घ्यायचे ना, 7 21. 6 वार पुढे जाण्यापेक्षा मग 1 वार मागे या. 6 वार पुढे जा किंवा 1 वार मागे या. मग 1 वार मागे म्हटल्यावर येईल सोमवार, किंवा 6 वार समोर गेले तरी सोमवारच येणार. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ओके, सोमवार येणार. समजलं आपल्याला? अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं आहे. बघा समोरचा प्रश्न काय म्हटलेला, 10व्या क्रमांकाचा प्रश्न. आता या प्रश्नाला कसं सोडवणार? 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास 1050 रुपये प्रत्येक प्रकारच्या नोटा किती मिळतील? रुपयात प्रत्येक प्रकारच्या नोटा विचारलेल्या. कसं काढणार? तर लक्ष द्या, 5 रुपयाची नोट आहे. ओके, 5 रुपये, त्याच्यानंतर 10 रुपये आणि 20 रुपये एवढ्या नोटा आहेत. टोटल किती रुपये आहेत? ते 1050 रुपये. मग याची टोटल तेवढी व्हायली, तर याचीही टोटल आपल्याला करायची आहे. 20 आणि 10, 30 आणि 5, 35 हे टोटल व्हायला लागली याची. 35 रुपये बरोबर 1050. तर बघा आता काय, समान नोटा असल्यामुळे आपण काय करणार, फक्त इथं रुपये ठेवणार. तर 1050 भागीला 35 घेणार. तर 35 ने याला भागणार. भाग देत असताना कसं देणार? 35 एक 35, 35 त्रिक 105. हा शून्य कट करा, इथं लिहा. एकूण किती प्रकारच्या नोटा असतील? तर 30 प्रकारच्या नोटा असतील. अशा पद्धतीने याही प्रश्नाला आपण सोडवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा अशा पद्धतीने आपण आज 10 प्रश्न पाहिलेले आहे. डेली आपण काही प्रश्न पाहत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवाराला ही लिंक शेअर करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.